सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे BA भाग 2 इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संपर्क सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या संपर्क सत्रामध्ये आपण सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र हा जो IDS चा पेपर आहे, तो पेपर नंबर 2 आहे IDS चा. तर त्या संदर्भातली माहिती आपण या संपर्क सत्रामध्ये घेणार आहोत. तुम्हाला त्याचे PPT शेअर करतोय. तुम्हाला दिसतंय का मला सांगा. दिसतंय PPT? PPT दिसतंय? PPT दिसतोय का तुम्हाला? हो सर, दिसतंय दिसतंय. ठीक आहे. आणि रिप्लाय केलं तर मला कळणार. तुम्ही त्यामुळे रिप्लाय करत चला. ठीक आहे. तर आपण सुरू करूया. तर हा जो IDS चा पेपर आहे, याला IDS काय म्हणायचे? इंटरडिसिप्लिनरी असतो. तो इंटरडिसिप्लिनरी कोर्सला आपण IDS चा म्हणतो. हा सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र नावाचा IDS चा पेपर आहे. तुमच्यापैकी काही जणांनी, तुम्ही सर्वांनी तो घेतलाय का पेपर IDS चा, सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र म्हणून? हो सर, हा सब्जेक्ट आहे आम्हाला. तेजस, तुमचा आहे का? माझा नाहीये सर हा. हो सर. पॉलिटिकलचा आहे माझा. तुमचा आहे. अच्छा. नम्रता, तुमचा? रवींद्र? आहे का? आहे. बर. अनुष्का, तुमचा दुसरा कुठला पेपर आहे? पॉलिटिकलचा आहे सर. तुम्हाला अटेंड करायचं असेल तर हा अटेंड करा तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही. चालेल काय म्हणजे चालेल. भेटायचं असेल तर. हो. ठीक आहे. तर आपण सुरू करूया. तर IDS चा हा पेपर आहे, इंटरडिसिप्लिनरी कोर्स आहे, सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र. जसं नावावरून आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्रातल्या ज्या सामाजिक सुधारणा आहेत त्याच्या संदर्भातला हा पेपर आहे. याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रात झालेल्या सामाजिक सुधारणा ज्या आहेत, सामाजिक सुधारणा चळवळी ज्या आहेत, तर त्याचा तुम्ही अभ्यास या पेपरच्या माध्यमातून करणार आहात. तर हा जो पेपर आहे, तर हा पेपर बनवण्यामागचा उद्देश, या पेपरमधून तुम्ही काय शिकणार आहात त्याबद्दल, आणि पेपरचे जे विभाग आहेत, घटक आहेत, 4 घटक असतात प्रत्येक पेपरला, त्या घटकामध्ये नेमका कोणत्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही करणार याचा एक आढावा आपण या संपर्क सत्राच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आपण पहिला त्याच्यामधला जो पेपरच्या संदर्भात जी माहिती आहे ती आपण बघूया. Fundamental changes took place in society of Maharashtra during the 19th and 20th century. म्हणजे काय झालं? फंडामेंटल चेंजेस का झाले? तर आपल्याला असं लक्षात येतं की 1818 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे पेशव्यांचं सत्ता होती ती सत्ता लयाला गेली आणि तिथं इंग्रजांची सत्ता आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली दिसते. आणि ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर ब्रिटिशांचं जे आधुनिक पद्धतीचं शिक्षण होतं, आधुनिक पद्धतीची व्यवस्था होती, राज्य व्यवस्था होती, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आल्या. आणि त्यामुळे काय होतं की 19 आणि 20 शतक या काळात हे खूप मोठे बदल जे आहेत ते आपल्याला झालेले दिसतात. तर 19व्या शतकाच्या आरंभी जे आहे, म्हणजे 19वा शतक म्हणजे 1800 म्हणजे तुम्ही 19वा शतक म्हणताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची. 1801 ते 1900 म्हणजे 1901 हा काळ आपण 19वा शतक म्हणतो. एवढं लक्षात राहू दे. त्या हिशोबाने तो जो 19वा शतक जे आहे याच्यात खूप बदल झाले. काय झाले 19व्या शतकामध्ये? तर त्याच्याबद्दल इथं दिलेलं आहे. ते म्हणतात की द बिगिनिंग ऑफ वेस्टर्न एज्युकेशन, प्रेस अँड इंडस्ट्रियलायझेशन मेड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन द थिंकिंग ऑफ पीपल. जसं पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण व्यवस्था, छपाई, प्रेस म्हणजे छपाई, त्याच्यामध्ये वर्तमानपत्र सुरू झाली, नियतकालिका सुरू झाली. काय तर ही जी प्रोसेस याच्यामध्ये घडून आलेली होती.
त्यासोबतच इंडस्ट्रियलायझेशन इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरण. तर ती देखील गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये आपल्याला घडून आलेलं दिसून येते. आणि या पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेनं, छपाई कलेच्या तंत्रानं, त्याच्या विकासामुळे आणि औद्योगिकरणामुळे आपल्या समाजावर जसा परिणाम घडला, त्याच पद्धतीने समाजाचा, लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर फरक देखील पडलेला आपल्याला दिसून येतो. Eventually, some reform-oriented people started movements to reform the society. आणि लोकांच्या विचारप्रणालीमध्ये हा जो फरक आला, त्याच्यामुळे काय झालं की काही लोकांनी ज्यांना आधीपासून सुधारणा, प्रगती, प्रागतिक विचार याच्या संदर्भात थोडंफार त्यांचा टच होता, त्यांना वाटत होतं. अशा लोकांनी समाजामध्ये सुधारणा होण्यासाठी, समाजामध्ये समाजसुधार घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं आणि त्यातून समाज सुधारणा चळवळी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. This course introduced the students to the silent features of social reforms in Maharashtra. हं? या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या जे सामाजिक सुधारणा आहेत त्याचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य जे आहेत, महत्वाची वैशिष्ट्य जे आहेत त्याची माहिती आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून मिळेल. या कोर्स मधून विद्यार्थी नेमकं काय शिकतील हे आपल्याला या कोर्स आउटकम मधून लक्षात येईल. म्हणजे आफ्टर स्टडिंग दिस कोर्स स्टुडंट विल एबल टू, म्हणजे हा कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थ्याला काय माहिती होईल त्याची एक आढावा आपल्याला घेता येईल. तर पहिला आहे की नो अबाउट द बिगिनिंग ऑफ सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र बाय परमहंस मंडली आणि प्रार्थना समाज. तर या कोर्सचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये जी समाज सुधारणा चळवळी झाली त्यामध्ये परमहंस मंडली आणि प्रार्थना समाज या ज्या दोन मुवमेंट होत्या, चळवळी होत्या, त्याची तो त्यांना माहिती होईल. त्याचबरोबर अंडरस्टँडिंग द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन रिफॉर्मर्स, म्हणजे ज्या स्त्रियांच्या संदर्भात ज्या लोकांनी काम केलेलं आहे स्त्री सुधारणेच्या संदर्भात त्यांची देखील माहिती आपल्याला यातून मिळेल. त्याचबरोबर तिसरा अजून एक मुद्दा आहे महत्वाचा, तो म्हणजे एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोशल रिफॉर्मर्स इन द फाईट ऑफ सोशल जस्टिस. म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये सामाजिक समाज सुधार जे आहेत त्यांनी जे काही योगदान दिले त्याची तुम्हाला माहिती याच्यातून होईल. आणि शेवटचा जो याच्यातला मुद्दा आहे तो म्हणतात एक्सप्लेन द रोल ऑफ प्लेड बाय एज्युकेशनल रिफॉर्म्स इन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी. म्हणजे जे शैक्षणिक सुधारणा महाराष्ट्रामध्ये घडून आल्या त्यातून महाराष्ट्र समाजाचे काही बदल झाले, त्याच्यात काय बदल घडून आला, कुठल्या पद्धतीचं परिवर्तन आलं, स्थित्यंतर आलं, तर याचा आढावा तुम्हाला यातून घेता येणार आहे. तर हे कोर्स शिकण्यातून म्हणजे कोर्स शिकवण्याचे उद्दिष्ट जे आहेत आणि त्यातून तुम्हाला काय लक्षात येईल हे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं. साधारणपणे हे 4-5 मुद्दे जे आहेत ते डोक्यात ठेवून तुम्ही जर पुस्तकाचं वाचन केलं तर तुम्हाला परीक्षेला जे प्रश्न येतील त्याची उत्तरं देताना कोणत्या मुद्द्याला धरून आपण तो अभ्यास केलेला आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला पेपर लिहिताना मदत होऊ शकते. तर आता आपण काय करूया की घटक वाईज जे आहे ते आपण या कोर्सची चर्चा करूया. तर यातला पहिला जो युनिट आहे तो आहे बिगिनिंग ऑफ सोशल रिफॉर्म. मॉड्यूल 1 बिगिनिंग ऑफ सोशल रिफॉर्म म्हणजे सामाजिक सुधारणा यांचा जो आरंभ झाला तर त्याची आपल्याला या मॉड्यूल मध्ये चर्चा करायची, या घटकामध्ये चर्चा करायची. सामाजिक सुधारणाला आरंभ झाला म्हणजे तो आरंभ झाल्यानंतर म्हणजे तशा सुधारणा करायची आवश्यकता आहे असं वाटणं किंवा तशी सुधारणा करणं आवश्यक आहे अशी मुळातच समाजाची परिस्थिती असणं, या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. म्हणजे आपला समाज सुधारायला पाहिजे असं वाटणं हे लोकांना कधी सुरू झालं की जेव्हा त्यांनी पाश्चात्य पद्धतीचं सुधारणा
नव्या आधुनिक पद्धतीचं शिक्षण घेतल्यानंतर लोकांना ते वाटायला सुरुवात झालं. पण आपला समाज मुळातच अशा सुधारणा करण्यासाठी म्हणजे ज्याच्यामध्ये सुधार होण्याची गरज आहे असा होता. त्यामुळेच तर त्या लोकांना तशी सुधारणा करण्याची आवश्यकता भासली. त्यामुळं हे जे सामाजिक सुधारणा कशा पद्धतीने सुरू झाल्या हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 19व्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्र म्हणजे ज्यावेळी पेशव्यांकडून ब्रिटिशांनी सत्ता ताब्यात घेतली मराठा सत्तेची म्हणजे मराठा पेशव्यांची सत्ता संपुष्टात येऊन मराठा प्रदेशावर ज्यावेळी इंग्रजांची सत्ता स्थापन झाली त्यावेळी या भागातली सामाजिक परिस्थिती कशी होती तर याचा एक आपल्याला आढावा घेणं आवश्यक ठरते. म्हणजे यातलं महत्वाचे काय काय मुद्दे आहेत तर यात समाजातला जाती प्रथा, हा समाजातले गुलामगिरीची पद्धत, दास प्रथा असेल, वर्ण व्यवस्था असेल, अस्पृश्यता असेल, त्याच पद्धतीनं स्त्रियांच्या संदर्भातली स्थिती असेल, त्या काळातल्या शैक्षणिक स्थिती असेल, शिक्षण विषयक म्हणजे समाजातल्या काही वर्णांनाच हा शिक्षणाचा अधिकार होता, इतरांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर अशा ज्या सगळ्या बाबी आहेत तर याचा अभ्यास तुम्हाला या पहिल्या पॉइंटमध्ये करायचा आहे. महाराष्ट्रातल्या किंवा एकूणच भारतातल्या समाजामध्ये या पद्धतीच्या मागास चालीरीती अस्तित्वात होत्या. म्हणजे बघा सतीप्रथा होती, बालविवाह प्रथा होती, त्याचबरोबर विधवा जरठ विवाहाची प्रथा होती, त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाला बंदी होती, अस्पृश्यता पाळली जायची, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर ह्या ज्या सगळ्या वाईट गोष्टी होत्या, वाईट प्रथा होत्या, तर त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्याच समाजामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असं या नव्याने शिकलेल्या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या, आधुनिक पद्धतीचं शिक्षण घेतलेल्या लोकांना हे जाणवू लागलं. मग अशा पद्धतीतले लोक जे परमहंस मंडळी नावाची एक चळवळ जी आहे ती आरंभीच्या काळात सुरू झालेली आपल्याला दिसते आणि त्याच्यानंतर प्रार्थना समाज या दोन संस्था या आरंभीच्या संस्था होत्या. यांचं मेन काम जे आहे तुम्हाला मी सांगतो. या ज्या संस्था आहेत त्या मुंबई आणि पुणे या भागात अस्तित्वात होत्या. त्या प्रार्थना समाजामध्ये प्रसिद्ध इतिहासकार भांडारकर जे आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी होते आणि यांचं मुख्य हेतू काय होता, यांचं मुख्य मत काय होतं की सतीप्रथा असेल, बालविवाह असेल, विधवा पुनर्विवाहावरची बंदी असेल, विधवा जरठ विवाहाची प्रथा असेल, तर या ज्या सगळ्या प्रथा आहेत, या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, याला मूळ धर्मग्रंथांमध्ये कोणताही आधार नाही असं या मंडळींचं म्हणणं होतं. म्हणजे वेद, उपनिषदे यामध्ये अशा पद्धतीच्या चालीरीती किंवा अस्पृश्यता किंवा वर्णव्यवस्था याच्याबद्दल याच्याबद्दलचे उल्लेख नाहीये किंवा ही प्रथा त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये ही प्रथा जी आहे ती नंतरच्या काळामध्ये ही प्रथा जी आहे ती समाजामध्ये पसरलेली आपल्याला दिसून येते.